नमस्कार मित्रांनो, वेलकम टू माय चॅनल. चला तर आज बघूया आगा खान पॅलेस. आगा खान पॅलेस हे पुण्यातील एक महत्त्वाचे ऐतिहासिक वास्तू आहे. या वास्तूची बांधणी सुलतान महम्मद शाह यांनी 1892मध्ये सुरू केली. 1897मध्ये बांधकाम पूर्ण झाले. यासाठी 12 लाख रुपये खर्च आलेला आणि यामध्ये हजारो लोकांना रोजगार मिळाला. 1942मध्ये चलजाव चळवळीत या वास्तूत महात्मा गांधी व त्यांच्या पत्नी कस्तुरबा गांधी यांना 9 ऑगस्ट 1942मध्ये नजरकैदेत ठेवले गेले. 9 मे 1944 रोजी गांधीजींनी तेथून सुटका करण्यात आली. गांधीजींचे स्वीय सहाय्यक महादेवभाई देसाई यांचे 15 ऑगस्ट 1942 रोजी निधन झाले व कस्तुरबा गांधी यांचे 22 फेब्रुवारी 1944 रोजी येथे बंदिवासात असताना निधन झाले. चार्ल्स कोरिया यांनी येथे दोघांच्या समाध्या बांधून घेतल्या. आगा खान पॅलेसमध्ये कस्तुरबा गांधी व महात्मा गांधी यांच्या वास्तू व छायाचित्र ठेवलेले आहेत. यामध्ये गांधीजींची भांडी, चपला, कपडे, माळ इत्यादी गोष्टींचा समावेश आहे. गांधीजींच्या जीवनातील सर्व महत्त्वाच्या प्रसंगांची छायाचित्रे येथे प्रदर्शित करण्यात आलेली आहेत. 1980 पासून गांधी स्मारक समिती आगा खान पॅलेसची व्यवस्था पाहते. सुलतान महम्मद शाह यांच्या पूर्वजांना पर्शियाच्या राजाने आगा खान हा किताब दिला होता. सुलतान महम्मद शाह आगा खान तिसरे यांनी 1890च्या सुमारास पुणे नगर रस्त्यावर जागा खरेदी केली. त्यावेळी पुण्यात दुष्काळ पडलेला असताना लोकांना रोजगार मिळावा म्हणून या इमारतीचे बांधकाम त्यांनी सुरू केले. पूर्वी या इमारतीला येरवडा पॅलेस म्हणून सुद्धा ओळखले जात असे. 72 मीटर लांब आणि 21 मीटर रुंद अशी ही भव्य वास्तू आहे. या वास्तूच्या बांधकामात ब्रिटिश, इटालियन, फ्रेंच, मुस्लिम अशा विविध स्थापत्य शैलीचा प्रभाव दिसतो.